भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी आता राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू। भाऊ, काय नेमकं कारण आहे? काय नाराजी आहे का हा निर्णय घ्यावा लागला? मी पहिल्यांदा हे सांगतो की याच्यातमध्ये कुठेही नाराजी नाही। आयुष्यात कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं पहिल्या दिवसापासूनचं मत होतं आणि मी अनेक माझ्या मित्रांजवळ देखील बोललो होतो की मी एक तारीख ठरवलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये या महानगरपालिकेत माझ्या पक्षाने मला 4दा नगरसेवक, 2दा स्थायी समिती अध्यक्ष, 1दा सत्तापक्ष नेता, 1दा महापौर एवढं केल्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी थांबणं हे योग्य नव्हतं। त्याच्यामुळे मी दमाने काम केलं माझ्या आणि त्यानंतर ही 13 मेपर्यंत माझी आमदारकी आहे आणि 13 मेपर्यंत आमदारकी पक्षाने दिलेली आहे। तर मध्ये सोडणं बरोबर नाही आहे, कारण मी नाराज नाहीच आहे, मला थांबायचं आहे। फक्त 13 मे नंतर जर पक्षाने आमदारकी दिली तर काय, तर म्हणून मी हा निर्णय आधी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जाहीर करतो आहे। मात्र कुठेतरी चर्चा आहे, नुकत्याच पालिका निवडणुका पार पडल्या, यामध्ये आपले जे काही जवळचे कार्यकर्ते असतील त्यांना हवी त्या प्रमाणात उमेदवारी मिळेल नाही अशी एक नाराजी तुमची असल्याची एक चर्चा आहे। काही चर्चा वगैरे नाही आहे, हे तुमचं मीडियाचं म्हणणं आहे, याच्यात कुठेही चर्चा नाही आहे। आत्ताच या ठिकाणी 2 जणं बसलेले आहे, 3 जणं आहे की जे नगरसेवक म्हणून ज्यांना तिकिटा मिळालेल्या आहे। बिलकुल काही त्याच्यामध्ये हे नाही आहे, नाराजी वगैरे माझ्या मनात। मी अत्यंत खुश आहे की माझ्या पार्टीला महाराष्ट्रामध्ये एवढं बहुमत मिळालं, नागपुरामध्ये जेवढं बहुमत मिळालं, म्हणजे एकीकडे 1400 नगरसेवक माझ्या पक्षाचे आहे आणि बाकी साऱ्यांचे मिळूनसुद्धा 1400 नाही आहे। त्याच्यामुळे माझी कुठेही नाराजी नाही, मला अत्यंत आनंद आहे। या पक्षाचं मी काम करू शकलो, या पक्षाने मला मोठं केलं, याची मला निश्चित आनंद आहे। परंतु कुठेतरी युवांना पुढे दिलं पाहिजे, युवकांना पुढे नेतृत्व दिलं पाहिजे, याचा देखील माझ्या मनामध्ये विचार आहे आणि त्याच्यामुळे मी माझा निर्णय आत्ता घेतलेला आहे। भाऊ, आपले आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींचे संबंध अति जवळचे आहेत, हे काय लपून राहिले नाही। तुम्ही या संदर्भात त्यांना काही कल्पना दिलेली आहे का देवेंद्रजींना, आणि त्यांनी तुम्हाला काय नेमकं उत्तर दिलं त्यावेळी? देवेंद्रजींशी मी बोललो तर त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की तुझ्या याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजून नाही राहिलं आहे। परंतु नंतर मी त्यांना कन्व्हिन्स केलं, मी त्यांना सांगितलं कुठेतरी कोणीतरी थांबलं पाहिजे, काही अपवाद निश्चित असले पाहिजे। जे नितीनजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सुधीर भाऊ आहेत, यांची उंची जी आहे ती उंची निश्चित राहिली पाहिजे। परंतु प्रत्येकाने 7-7, 8-8 नगरसेवक करावं। आमच्याकडे एक नगरसेवक होते जे 8व्यांदा नगरसेवकासाठी पार्टीला तिकीट मागितली, परंतु दिली नाही म्हणून मग अपक्ष लढलेत। तर हे काय चालू आहे? आजी आजोबा झाले ते ढसढस रडून राहिलेत, ज्यांना तिकिटा मिळाल्या नाही ते वाटेल तसे शिव्याशाप देऊन राहिले। अरे याच पक्षाने तुम्हाला मला मोठं केलेलं आहे, नाही मिळाली तर आपण एकदम बंडखोरी करतो, हे अत्यंत चुकीचं आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा आदर्श ठेवून एक 4 जणं तर निर्णय घेतील की आपण देखील थांबलं पाहिजे आणि त्याच्यानंतर 4 जणं तरुण पोरांना त्या ठिकाणी जागा मिळेल। हो, आपण थांबण्याचा निर्णय घेतलेला, कोणती नाराजी नाही असं आपण म्हणत आहात। आता इथून पुढे संदीप जोशींचा प्रवास काय असणार, कोणती भूमिका निभावणार? संदीप जोशी पहिलेपासून सामाजिक कार्यकर्ता होता। संदीप जोशीचे सामाजिक प्रोजेक्ट जेवढे आहे तेवढे दुर्दैवाने नितीनजी सोडून कोणाचेही नाहीत आणि त्याच्यामुळे मी हे सर्व सामाजिक प्रोजेक्ट हे चालवणार, वाढवणार आणि अजून काही त्याच्यामध्ये सामाजिक काही असेल तर ते देखील वाढवणार।
खूप खूप धन्यवाद भाऊ. आपण पाहू शकतो की कोणतीही नाराजी नाही, मात्र आता इथून पुढे जे आहे ते राजकारणातून जरी संन्यास घेतला असला तरी सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून जनसेवा जी आहे ती केली जाणार, अशा पद्धती प्रतिक्रिया जी आहे ती भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे. लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.